नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये परिचर्या कशी असावी? म्हणजे आपलं आचरण, आहार-विहार कसा असावा? हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्यांना कुणाला उन्हाळा सुरू झाला, की लगेच शरीरामध्ये उष्णता वाढते, हातापायांची जळजळ होते, पोटामध्ये दाह होतो किंवा ज्यांना चक्कर आल्यासारखे, डोकं दुखणे ह्या तक्रारी होतात, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. तर आयुर्वेदामध्ये खूप वर्षांपूर्वी प्रत्येक ऋतूमध्ये आचरण कसं ठेवावं, काय खावं, काय प्यावं हे अगदी लिहून ठेवलेलं आहे. आणि पूर्वीचे लोक ते फॉलोही करायचे, त्यामुळे ते निरोगी आणि जास्त आयुष्य जगत असायचे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि वर्षा, शरद, हेमंत असे 6 ऋतू सांगितले आहेत. आज आपण ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, समर सीझन, उन्हाळ्यामध्ये आपलं आचरण कशी असावी हे पाहणार आहोत. तर उन्हाळ्यामध्ये साधारणपणे ग्रीष्म ऋतू सुरू होताच कफ कमी व्हायला होतो आणि शरीरातला वात वाढायला मदत होते. त्यामुळे खारट, आंबट, तिखट ह्या गोष्टी टाळायच्या असतात. व्यायाम मागच्या ऋतूच्या मानाने थोडा कमी प्रमाणात करावा. म्हणजे तुम्ही 1 तास व्यायाम करत असाल तर एक 10-15 मिनिट कमी केला तरी हरकत नाही. कारण की ऑलरेडी शरीरात वात वाढण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यात तुम्ही जर का एक्सेसिव्ह हेवी वर्कआउट केले तर शरीरातला वात आणखी वाढू शकतो. मधुर, स्निग्ध, लघु, थंड असे पदार्थांचे सेवन करा. दूध, तूप अशा पदार्थांचा समावेश ठेवू शकतो. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना दही खायला आवडते. तर ह्या दह्यामध्ये थोडी मिरेपूड आणि खडीसाखर टाकून ते सेवन केले तर त्याचा खूप चांगला फायदा दिसून येतो. त्याचबरोबर अंघोळीसाठी शीतजलाने स्नान करावे असे सांगितलेले आहे. शीतजल कारण की ऑलरेडी हीट वाढलेली असते. जर का तुम्ही त्यात कडक पाणी घेत असाल तर अजून हीट वाढते शरीरातली. त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ करावी. त्याचबरोबर ह्या ऋतूमध्ये मद्य पिऊ नये, कारण की मद्य हे उष्ण, तीक्ष्ण, हीट वाढवणारे असते. जर जे लोक ह्या ऋतूमध्ये मद्य अतिप्रमाणात सेवन करतात त्यांना चक्कर येणे, विकनेस येणे ह्या गोष्टी लगेच दिसून येतात. त्याचबरोबर काही थंड पेय सांगितलेली आहेत. ती जर का घेतली तर हीट खूप छान पद्धतीने कमी होते. तर त्याच्यामध्ये खजूर आणि मनुके याच्यापासून बनवलेली थंड पेय. तर हे खजूर किंवा मनुके तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ते 4-5 तास भिजत ठेवून नंतर कुस्करून त्याच्यापासून जे ज्यूस निघतो ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर लिंबू सरबत, कोकम सरबत हे गोष्टी तुम्ही सेवन केल्या पाहिजे. म्हशीच्या दुधामध्ये खडीसाखर घालून ते दूध घेतले तर त्याचा पित्त किंवा हीट कमी व्हायला खूप छान फायदा होतो. तर असे काही छोटे छोटे साधे बदल केले तुम्ही आहार-विहारामध्ये तर बऱ्यापैकी हा उन्हाळ्याच्या झळा तुम्हाला जाणवणार नाहीत. त्याचबरोबर पिण्यासाठी फ्रीजमधले पाणी न वापरता जर का माठामधले पाणी जर प्यायले तर त्याचा खूप छान फायदा दिसतो. ज्यांना हीटचा त्रास आहे ते त्या पाण्यामध्ये वाळा, चंदन याच्यासारखी शीतद्रव्येही टाकून ठेवू शकता. त्याचबरोबर चेहऱ्यावरती चंदन यासारख्या शीतद्रव्यांचा चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती लेप केला तर उष्णता आटोक्यात राहायलाही मदत होते. बरोबर पिण्यासाठी फ्रीजमधले पाणी न वापरता जर का माठामधले पाणी जर प्यायले तर त्याचा खूप छान फायदा दिसतो. ज्यांना हीटचा त्रास आहे ते त्या पाण्यामध्ये वाळा, चंदन याच्यासारखी शीतद्रव्येही टाकून ठेवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा प्रकारे आपला आहार-विहार, आचरण कशा पद्धतीचं असावं याचं वर्णन अनेक वर्षांपूर्वी आचार्यांनी संहितामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट फॉलो करता येणं शक्य जरी नसलं तरी या साध्या गोष्टी आपण नक्कीच फॉलो कराव्यात. ह्या गोष्टींनीही तुम्हाला बराचसा फायदा मिळतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.